नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत क्रिस्पी असे कॉर्न पकोडे. तुम्ही याला कॉर्न पकोडे म्हणा किंवा कॉर्नची भजी म्हणा. ही खायला खूप टेस्टी वाटते. तुम्ही याला हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा तळलेली मिरची कांद्यासोबत खाऊ शकता. तुमच्या छोट्या मोठ्या भुकीसाठी खूप छान आहे आणि लवकर तयार होते, झटपट तयार होते. बनवायला एकदम सोपी आहे. आणि तुम्ही आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओखाली असलेलं हाईपचं बटन प्रेस करा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. कॉर्नची भजी करण्याकरता इथे आपल्याला स्वीट कॉर्न पाहिजे, त्याचे दाणे काढून घ्यायचे आहे. आपल्याला इथे मिक्सरच्या पॉटमध्ये आलं, लसूण, मिरची याची जाडसर भरड करून घ्यायची आहे. इथे मी मिरची घालत आहे. तुमच्या जसं तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरची घालून घ्यायची आहे. आलं आणि लसूण याची मी छान जाडसर भरड करून घेते. इथे बघू शकता तुम्ही, आपण आलं, लसूण आणि मिरची याची जाडसर भरड करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला हे स्वीट कॉर्न घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे. स्वीट कॉर्न आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे, याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही, आपण स्वीट कॉर्न हे जाडसर वाटून घेतलेले आहे. कारण की जेव्हा आपण तेलामध्ये हे पकोडे तळतो तेव्हा ते अंगावर उडण्याची शक्यता असते. हे कॉर्न फुटतात, त्यामुळे आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. फक्त याला फोडून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेने आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये कॉर्नचं वाटण काढून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे. तर इथे आपण हळद घालून घ्यायची आहे. तिखट आपण मिरच्या घातल्या आहे त्याप्रमाणे इथे तिखट घालायचं आहे. धनेपूड, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. थोडं जिरं. आणि इथे आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. छान भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. चणा डाळीचं पीठ. आणि इथे तांदळाची पिठी, तांदूळ पावडर हे थोडंसंच घालायचं आहे. याने आपले कॉर्नचे पकोडे छान कुरकुरीत होतात. आता याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही, आपण यामध्ये अजिबात पाणी न घालता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये सगळे मसाले वगैरे, यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे. यात जेवढं मावेल तेवढंच बेसन पीठ आणि तांदूळ पिठी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान एकत्र करून घ्यायचं आहे. आता याचे आपण पकोडे तळायला घ्यायचे आहे. इथे आपण गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपण पकोडे घालूया. इथे आपल्याला छोटे छोटे पकोडे घालून घ्यायचे आहे. आणि थोडंसं लांब राहायचं आहे. इथे आपल्याला पकोडे मोठ्या गॅसवरच तळून घ्यायचे आहे. गॅस इथे मोठाच आहे. हे कॉर्न फुटण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला थोडंसं लांबूनच हे तळून घ्यायचे आहे. अशा तऱ्हेने मी छान खरपूस तळून घेते. इथे आपले कॉर्न भजी झालेले आहे. आता याला काढून घ्यायचे. बघू शकता तुम्ही.
इथे आता आपण दुसरा बॅच पण काढून घ्यायचा आहे। अशा तऱ्हेने मी छान दुसरा बॅचही काढून घेते। इथे बघू शकता तुम्ही आपला दुसरा बॅचही रेडी झालेला आहे। छान मी याला क्रिस्पी कुरकुरीत तळून घेतलेलं आहे। छान मीडियम गॅसवर मी असे सर्व पकोडे रेडी करून घेते। अशा तऱ्हेने तयार झालेले आपले क्रिस्पी कुरकुरीत कॉर्न पकोडे किंवा कॉर्नची भजी। ही भजी तुम्ही टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा तळलेली मिरची, कांदा यासोबत खाऊ शकता। पावसाळा सुरू झाला की आपली ही कॉर्नची भजी तुम्ही नक्की ट्राय करा। खायला खूप टेस्टी वाटते आणि बनवायला खूप सोपी आहे। आणि तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ खाली असलेलं हाईप बटन नक्की प्रेस करा।